या म्हाताऱ्याला जर आता शांत नाही केलं ना तर हा नक्कीच कुठेतरी काहीतरी पचकेल. याचं काहीतरी केलं पाहिजे. पक्याचा ना मी नेहमीच राग केला, पण आता मला त्याची दया येते. या पोरीचं दुःख पचवायची ताकद परमेश्वरन त्याला द्यावी. मी स्वतः प्रार्थना करीन त्याच्यासाठी. बापा, मला ना या भीतीतनं पापातनं मुक्त व्हायचं. मुक्त व्हायचंय तुम्हाला? होय. मी करतो मुक्त. चला पोलीस चौकीला जाऊ, सगळं खरं काय काय ते सांगून टाकू. हा, त्यांना काय होईल? पोलीस आपल्या दोघांना अटक करतील. गावात कळल, गावात छेतू करतील, माझं दुकान जाळून टाकतील. पक्या मामाला कळल, पक्या घरदार जाळून टाकल आपलं. पण त्यांना काय सुद्धा फरक पडणार नाही. तुम्हाला या पापातनं मुक्ती मिळेल ना. अहो, आता कुठं माझं लालीजींबरोबर लग्न झालंय, माझा संसार तुटेल. इतक्या वर्षानं मी गावात आलोय, म्हणलं तुमच्या सगळ्याचं प्रेम मिळेल, ते राहिलं बाजूला. मला पुढचं आयुष्य जेलमध्ये चढावं लागेल, पण ठीक आहे, चालेल मला. ही पण चालेल. तुमची पापातनं मुक्तता झाली पाहिजे. नाही नाही, चला पोलीस चौकीला जाऊन सांगू टाकू त्यांना. चला. नाही, माझ्या ध्यानात नाही आलं, भीतीपोटी मी बोलून गेलो र. आप्पा, कसं आहे माहिती का, तुम्ही कुस्ती खेळता, जगासमोर खेळता. तिथं कोण जिंकले कोण हारले हे सगळं जगासमोर दिसतं. बरं, पंच बी असतं तिथं, पंच ठरवतात. पण पंच बी कधी कधी चुकीचे निर्णय देतात का नाही? हे तर पोलीस आहेत, लगेच अटक करताला आपल्याला. आप्पा, ही जग खऱ्याचं नाही हो. मी कलकत्त्याला होतो तेव्हापासून बघत आलोय सगळं. नाही खऱ्याचं हे सगळं. बरं, त्या सगळे पुरावे आपल्या विरोधात आहेत. काय करणार आपण? तुम्ही नका बोलले विचार करू, जाऊ घरी. हा, आणि चेहऱ्यावर टेन्शन नका ठेवू बरं, नाहीतर आपण लगेच पकडले जाऊ. ती सुधाकर 10 प्रश्न विचारेल. नका टेन्शन घेऊ. चला. चल. पूजा झाली, जेवण बी झालीत, तरी या दोघांचा पत्ता नाही. नक्की गेलात तरी कुठं? लाले, ते दोघं तुला सांगून गेले होते ना, मग नक्की काय काम करायला गेलेत? काय त्याला आलेलं इचिरू नकोस. वाटत होतं की ती पोरगी वेगळी असेल. काय नाही, पण ही यांच्यासारखीच निघाली, उंदराला मांजर साक्षीदार. मी काय म्हणते फुलताई, एवढं काय अर्जंट काम होतं की आत्ताच जायचं होतं ती? नाहीतर काय ग? हा पाले, ए, कुठे गेला होता तुम्ही दोघं? काम होतंय, गेलो होतो. असलं कसलं काम होतं की दोघं गेला होता? दादा, दमलोय आता मैले, नंतर सांगतो. हाय, मी आराम करतो. अहो, निदान तुम्ही तरी सांगा की पूजा सोडून तुम्ही कुठे जाऊन बसला होता? नाही तर काय, इथं लोक आम्हाला विचारत होती कुठं गेलं आणि कुठं गेले. आणि एवढंच महत्वाचं काम होतं तर सुधाकरला सांगायचं होतं. काय ग यांचं, कुठं गेले असे? मी बी येते. होय, दोघं पण गप्पा आहे ती, म्हणजे दोघं माधुरीला वाटायला लावून आलेली दिसतात. आता टेन्शन नाही. अहो, काय झालं?
असं काय करतय? म्हणजे काय होतंय का तुम्हाला? कसला त्रास होतोय का? अहो अहो बोला की काहीतरी, बोलू नका झालंय. इथं आम्हाला दोघीच मी काळजी वाटते, बोला की. फुलत आहे ते देवाचं मोती बाबाचं करण्यात आपल्याकडनं काही चूक झाली असेल का? अहो बोला की, जीव वर खाली व्हायला लागला ना आमचा. अहो, बोला ना. काय चाललंय का हो तुमचं? फुलत आहे यांना कोणी झपटलं बिपटलं तर नाही ना? हो, तुम्ही नेमकं कुठे गेला होता? मैत्रीला गेलो होतो. झालं समाधान? माधुरीची डेड बॉडी पुरली, डोक्यावरची टांगती तलवार गेली आहे, कपड्यांचा वास येतोय. ह्याचं काहीतरी केलं पाहिजे. झालं ना सगळं नीट? हा, ज्या कामासाठी गेला होता पूजा सोडून, ते झालं ना काम? झालं सगळं नीट? हा, झालं झालं, नीट झालं. होय लालीजी, आर्या मॅडम आले होते का इकडे? हो. हा हा, चक्कर कशी काय आली बरं त्यांना? काय माहित, आम्ही सगळे बाहेर पूजेत भजनात दंग होतो, सगळे बाहेरच होते. त्या वाड्याच्या आत काय करायला आल्या होत्या काय माहिती. मी पाणी प्यायला म्हणून आत आले तर ह्या चक्कर येऊन पडल्या होत्या. मग मी सगळ्या माणसांना बोलवलं आणि त्यांच्या भावाला पण बोलवायला पाठवलं माणसांना. आर्याताई चक्कर येऊन पडलेला तुम्हाला कसं माहिती? अहो ते रस्त्यानं घर येत होतं ना, बाहेर रस्त्यावर गोळका जमला होता, त्यांची काहीतरी चर्चा झाली होती. आर्या मॅडमला चक्कर आली. पण अशी चक्कर बिक्कर येणं वाईटच नाही का? त्यात आपल्या घरात आली म्हणून मला जास्त वाईट वाटलं. आणि ते आहे खरं तर जामकर साहेब, ते बघून घे तर काय करायचं ते जामकर साहेब इथं आलं बिलकुल आवडत नाही. मला सांगतो कल 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 डोक्याला शॉट उगाच. जाऊ द्या ना, तुम्ही नका लक्ष देऊ, नका विचार करू एवढा. कार्यक्रम एकदम मस्त झाला. तुम्ही असाय पाहिजे होतं. मी तर तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते, पण तुम्ही तुमच्या कामात अडकला होतात ना, काय लवकर आलाच नाही. थांबा, वास येतोय, घामाचा वास येतोय. मी आलो फ्रेश होऊन. मला माहिती आहे तुम्ही काय करत होतात, कुठं गेला होतात, काय करून आलात. माझं प्रेम आहे तुमच्यावर. मी आपल्या दोघांमध्ये तिसरं कुणालाच येऊ देणार नाही.